राम राम मित्रांनो, असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ, या पृथ्वीवरील रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्थ, हे करत असताना मला तुझ्या अनंत भक्तीशी लस दे, जेणेकरून अहंकार रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. भिवू नकोस, मी आहे ना, हम गया नहीं, अभी जिंदा है, हे स्वामींचे वचन आहे. भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मित्रांनो, स्वामींवर कायमस्वरूपी तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच असतील. कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे असे वाटते. देवघरातल्या स्वामींच्या तस्बिराला पाहावे व कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे. मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ असते, दिवसभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते, तसे या स्वामी माऊलींचे प्रेम हृदयात साठवावे. कधीतरी स्वामीजवळ नुसतेच बसावे. काही मागू नये, काही सांगू नये, सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे. कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे. आपल्या स्वामी माऊलीकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून घ्यावे. मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे. कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे. शांतपणे स्वामींकडे पाहत राहावे. या सद्गुणरूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे. कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे. स्वामींजवळ बसून नामस्मरण करावे. अद्वैताचा अनुभव घेऊन त्यात विलीन होऊन जावे. आपोआपच आपल्या मीचे विसर्जन व्हावे. कधीतरी स्वामींजवळ नुसतेच बसावे. त्यांच्याजवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे त्यांनीच अनुभवावे. दररोज थोडा वेळ तरी आपल्या स्वामींजवळ जाऊन बसावे. मित्रांनो, स्वामींजवळ जाऊन तुम्ही बसाल तर तुमचे संकटांचे तुम्हाला सॉल्युशन लगेच भेटायला लागेल. एकदा ट्राय करून बघा. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो, तसं नाम थांबलं तर कासावीस जीव तुमचा झाला पाहिजे. स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठं संकट आले तरी त्याच्यावर मात होतेच. ही स्वामी नावाची ताकद आहे. म्हणून स्वामींचं नाव कायम मुखात राहू द्या. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. मित्रांनो, शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा नक्कीच तुम्ही विचार करा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. मित्रांनो, स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्याचे पाय दृढ श्रद्धा ठेवावी.
आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी. उगीच कशाला भ्यावे मी, काही पडणार नाही कमी, समर्थांच्या दासासी. मित्रांनो, तिरस्काराने भरलेल्या या दुनियेत चार लोकांशी तरी नातं जरूर ठेवा. ऐकलं आहे, घरातून स्मशानभूमीपर्यंत आपल्याला पैसा नाही घेऊन जाऊ शकत. आपल्या जीवेने कोणाच्या वाईट गोष्टीबद्दल बोलू नका, कारण वाईट गोष्टी तुमच्यात सुद्धा आहेत आणि जीव त्यांना सुद्धा आहे. आता आम्ही लोकांच्या मनात नाही, नजरेत खटकतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणार तर आयुष्यभर रडत बसणार. जो जसा आहे त्याच्याशी तसेच वागा. श्रीमंती ही केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे, पण कायदा टिकून राहणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. म्हणून नेहमी मनाने श्रीमंत राहा. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुखावू जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते. वाईट वेळ निघून जाते, परंतु जाता जाता चांगल्या चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते. हसायला तर लहानपणी यायचं, आता तर हसावं लागतं. सरडा जागेनुसार रंग बदलतो आणि माणूस वेळेनुसार. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्याची पात्रता कळते, तुमची नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. मित्रांनो, ते स्वामी समर्थ. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलटांवर थांबते आणि आपल्या आयुष्याची तिकीटं घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला ती आपल्याला भाग पाडत असते. स्नेह एकदा जोडतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जोडता तरी कायमची एक गाठ नक्की राहते. फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन असे म्हणतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो, परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीत जात नाही. परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना आणि पुढे जात राहा. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल. जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी तक्रार करू नका. तक्रार जर कराल तर कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ जाण्याची शक्ती. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फारच गरजेचा आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवांकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. माणसानं पैशांपेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसंच पुण्याचं नाही, ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. हे देवा, मला खूप खूप आव्हान दे व ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे. स्वार्थरहित आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मनाविरुद्ध गोष्ट म्हणजे हृदयस्पर्श परमेश्वराविरुद्ध अंतकरण स्वच्छ ठेवण्याकरता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केलीच पाहिजे. अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधी अपव्यय करू नका. अपराध करून जो सुखी मिळवतो त्याला देव कधी क्षमा करत नाही. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो. आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे. स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. मनाचा लय झाल्यावर परमानंदाचा अनुभव येतो व हे योग साधना केल्यावरच शक्य होते. भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते. पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे संत तुकारामांनी म्हटलेले आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य तुमचे होऊ शकत नाही व ते जर झाले तर त्यात काहीतरी अडचणी येतात. परमेश्वर नेहमी कृपाळू असतो. जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळते. परमात्माची शक्ती अमर्याद आहे. त्याला मनाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते. मित्रांनो, गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावड्याची संगत सोडावी लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. मित्रांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आणि लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात आणि मावळत्या नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. जिंकण्याची मजा जेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. व माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर गर्व कधीही करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. काही वादळे विचित्र करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्न बघा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. मित्रांनो, ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य नक्की बदलेल. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याला अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरलं सोडलं नाही. खेळ असं हो आयुष्य. आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. मित्रांनो, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातला अंतर म्हणजे तुम्ही काय करता. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात ठेवा. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तेवढीच आहे. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहा. नक्कीच त्याला किंमत येते. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्यासाठी तुम्ही यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. काहीच हाती लागत नाही तेव्हाच मिळतो तो अनुभव. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. मित्रांनो, स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की तुम्हाला झोपूच देत नाही. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असं त्याचा अर्थ आहे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्यातला लागलेला रोग आहे. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं कशी असतात हे दाखवतो. त्यामुळे पैसा तुमचा इम्पॉर्टंट आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते मित्रो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईट. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. जी जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपल्या त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो ह्याचा असतो. जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाते तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजेच जीवन. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. कधीकधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात. आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1, त्यांना तुमची भीती वाटते. 2, ते स्वतःचा द्वेष करतात. 3, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते,
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुठला छोटा समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरण्याची हिंमत ठेवा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीब सुद्धा हरतं. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर सावली स्वतःची कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. देह उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, कारण त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, त्यामुळे लोकांकडे लक्ष देणं बंद करा आणि आपलं काम बिंदास करा. सर्व काही दुनियेत ठीक होईल. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसे जास्त आडवी येतात. माझ्या मागे कोण काय बोलतंय याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच मला विजय आहे. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त आहे, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठी बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींवर तुम्ही तुमची भक्ती आणि तुमचं मनापासून प्रेम जर ठेवाल तर स्वामी तुमच्या जवळ नक्की येतील व तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. हे मात्र खरं आहे. त्यामुळे म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत विचार आणि चारित्र्याबद्दल. तुम्ही एक शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेममय अस्तित्व असल्यामुळे तुमच्याजवळ प्रत्येक परिस्थितीची किल्ली उकल आहे आणि प्रत्यक्ष तुमच्यातच ते नवचैतन्य देणारे आणि आमूलाग्र बदल घडवून आणणारे सामर्थ्य असते, ज्याच्याद्वारे तुम्ही स्वतःला ते बनवू शकता जे तुम्ही बनता. आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो, हे सुभाषित केवळ आपल्या समग्र अस्तित्वाला लागू पडते. असे नव्हे तर ते इतके सर्वसमावेशक आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते. आपण अक्षरशः तेच असतो जसा आपण विचार करीत असतो, कारण आपले चरित्र हे आपल्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज असते. ज्याप्रमाणे
बीजातून रोपटे उगवते आणि बीजाशिवाय ते अस्तित्वात येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रत्यक्षातील वागणे, कृती ही आपल्या मनात दडलेल्या आपल्या विचाररूपी बीजातून आकार घेत असते. विचारांशिवाय कृती घडूच शकत नाही. ज्या वागण्याला उत्स्फूर्त आणि पूर्व विचार न करता केलेले वागणे म्हणतात, त्या वागण्याला देखील हे तत्व तितकेच लागू पडते जितके ते विचारपूर्वक केलेल्या कृतीला लागू पडते. विचाररूपी बीजाला आलेला बहर म्हणजे कृती, आणि आनंद तसेच यातनाही त्याची फळे आहेत. कशा प्रकारे आपण पेरलेल्या बियांपासून आपल्याला कडू गोड फळे वेचावी लागतात. आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचारातच बनवत असतात आणि त्या आराखड्यानुसार प्रत्यक्षात रचनाही केली जाते. जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांनी जोपासना आपल्या मनात केली तर त्यांच्या मागोमाग आपल्या जीवनात लवकरच दुःख येईल. जर आपले विचार निरोगी आणि हितकारी असतील तर त्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपली सावली प्रामाणिकपणे आपल्या मागोमाग येत असते. त्याचप्रमाणे या चांगल्या विचारांच्या पावलांवर पावले ठेवीत आपल्या जीवनात सुख अवतरते. मानवी स्त्री पुरुष हा कौशल्यनिर्मित कृत्रिमरित्या निर्माण झालेली वस्तू नसून त्याचा विकास काही नियमांनुसार होत असतो. त्यामुळे या जगात दिसून येणाऱ्या सगळ्याच भौतिक गोष्टींमागे जसा कार्यकारण भाव दिसतो, म्हणजे कारण आणि त्याच्या परिणामांची शृंखला दिसून येते, त्याचप्रमाणे विचारांच्या अदृष्ट प्रांतात हाच कार्यकारण भाव मानवाच्या जीवनात निष्कल्पपणे आणि अवचिलपणे कार्य करीत असतो. एखाद्याला लाभलेले उदात्त आणि ईश्वरीय चारित्र्य हे काही देवाचा कृपाप्रसाद नसतो किंवा ती योगायोगाने मिळत नसते, तर सतत योग्य विचार करण्याचा तो परिणाम असतो. दीर्घकाळ ईश्वरीय विचारांशी संबंध जुळवून ठेवण्याच्या परिणामी असे चारित्र्य लाभते. तसेच अधर्म आणि पाशवी चारित्र्य देखील याच पद्धतीने निर्माण होत असते. सतत नीच विचारात रमलेला तो परिणाम असतो. आपण स्वतःच घडवत किंवा बिघडवत असतो. आपण आपल्याला विचारांच्या भट्टीत आपला सर्वनाश घडवून आणणाऱ्या शस्त्रांचा आकार देत असतो आणि आपणच आनंदासाठी आपल्या ताकद आणि शांतीचा महाल उभारण्यासाठी आपल्या विचारांना साधन बनवत असतो. योग्य विचारांची निवड करून आणि त्याच प्रकारे योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपण दैवी परिपूर्णतेच्या सोपानावर चढत जातो आणि अनिष्ट विचार करून आणि त्यांच्यानुसार वागून आपण पशुच्याही खालच्या पातळीवर जाऊन आपली अधोगती करीत असतो. या दोन टोकांच्या दरम्यान चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या वाईट छटा सामावलेल्या असतात आणि आपणच त्यांचे निर्माते असतो, रचनाकार असतो, नियंत्रक मालक असतो. तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी असता, तुमच्या चारित्र्याला वळण लावणारे असता आणि तुमची परिस्थिती, परिवेश आणि नशीब या सगळ्यांचे निर्माते आणि त्यांना आकार देणारे असतात. आत्म्याशी निगडीत हे अत्यंत सुंदर सत्य आहे, जे या युगात पुन्हा प्रस्थापित करायला हवे, त्यावर प्रकाश पाडायला हवा. हे सत्य म्हणजेच अत्यंत आनंददायक आणि फलदायी दैवी वचन आणि आत्मविश्वास आहे. तुमचे सगळे अस्तित्व हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि प्रेमाने भरलेले आहे आणि तुमच्या विचारांचे धनी आहात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीची किल्ली तुमच्याच हातात असते. तुमच्यात ते रूपांतरात्मक आणि नव्याने चालना देणारे बळ सामावलेले असते, ज्यांच्यामुळे तुम्ही जे बनणार आहात ते स्वतःला बनवू शकता. तुम्ही नेहमीच तुमचे मालक असता, अगदी तुम्ही तुमच्या सगळ्यात दुर्बल आणि अन्यथ लाचार स्थितीत असला तरीही. परंतु तुमच्या दुर्बलतेच्या आधी अधोगतीच्या वेळी तुम्ही असे मूर्ख गृहप्रमुख असता जो त्याच्या घराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असतो. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विचार करू लागता आणि तुमच्या अस्तित्वाचा पाया कोणत्याच नियमावर आधारित आहे याचा परिश्रमपूर्वक शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही असे शहाणे मालक बनता जो त्याला ऊर्जेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा देत असतो आणि विचारांना फलदायी बनवत असतो. हा असतो सजग, सचेत मालक. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यातील विचारांच्या नियमांचा शोध लागतो तेव्हा तुम्ही असा सचेत, सजग मालक बनू शकता. या शोधाला प्रत्यक्ष व्यवहारात आणायला हवे. प्रत्यक्ष अंमलबजावणी, आत्मविश्लेषण आणि अनुभवातूनच या नियमाचा शोध लावता येतो. केवळ खोलवर खनिकर्म करून शोध घेतल्यानेच पृथ्वीच्या पोटातील सोने आणि हिरे सापडतात. तसेच तुम्ही तुमच्या आत्म्यात खोलवर शिरलात तरच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची निगडीत प्रत्येक सत्याचा शोध लागेल.
तुम्ही तुमच्या चारित्र्याचे निर्माता असता, तुमच्या जीवनाला वळण लावणारे असता आणि तुम्हीच तुमच्या नियतीचे शिल्पकार असता. हे असेच तथ्य आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवले, त्यांना नियंत्रणात ठेवले आणि तुमच्या विचारांचा तुमच्यावर, इतरांवर, तुमच्या जीवनावर, तुमच्या परिस्थितीवर होणाऱ्या परिणामाचा मागोवा घेत त्यांच्यात आवश्यक ते बदल केले, धीर धरून, चिकाटीने, कारण काही परिणामांची सांगड घालत त्याचा शोध घेत या विश्लेषण प्रक्रियेला स्वतःविषयी ज्ञान मिळवून समजदारी, शहाणपण आणि शक्तीकडे नेण्याचे एक साधन म्हणून वापरले, तर हे तथ्य अचूकपणे सिद्ध होईल. जो शोध घेतो त्याला सापडते, जो दार ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. ही उक्ती, हा नियम या बाबतीत अविचलपणे कार्य करतो, कारण केवळ चिकाटी बाळगल्याने, सराव केल्याने आणि अथक प्रयत्न केल्यानेच ज्ञान मंदिरांची द्वारे ओलांडून ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येतो. मित्रांनो, दुसरं आहे परिस्थितीवर विचारांचा प्रभाव. म्हणजे परिस्थितीवर आता विचारांचा प्रभाव कसा पडतो ते आपण बघूया. मानवी इच्छा हे अदृश्य बळ आहे, अमर आत्म्याचे बालक असते, जे वाटेतील पाशाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या धैर्यापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. म्हणजे तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही होत असता. म्हणून तुम्ही विचार कायम पॉझिटिव्ह केला पाहिजे व सकारात्मक विचार केला पाहिजे. तेव्हा तुम्ही कुठेतरी पोहोचाल व तुमचं यश तुम्ही तुमच्या हातात मिळवू शकाल. मानवी इच्छा माणसाच्या भरपूर असतात, तुम्ही त्या फक्त पॉझिटिव्ह ठेवल्या पाहिजे. तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते, त्याची काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते, किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर आवाजावी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित, की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा व त्यांची काळजी घ्या, त्या काहीतरी उगवेलच. जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक तण सगळीकडे पसरेल. ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळाफुलांची रोपटी लावतो, त्यांची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी. सगळ्यात चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्यांची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी. सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळी आहात. तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात. तुमच्या अंतरंगात विचारांचा नियम कार्य करीत असल्यामुळे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल. तुमचे चारित्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात. विचार आणि चारित्र्य एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटनांपासून व्यक्त होत असते. त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती ही नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी, मिळती-जुळती असते. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या विशिष्ट वेळी तुमची परिस्थिती, घटना तुमचे चारित्र्य कसे आहे हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की ही परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचारांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनाशी इतक्या जवळून जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरत्याच त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असायला हवे तिथेच तुम्ही असता. तुमच्या चारित्र्यात तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला जिथे आणून पोहोचवले आहे. तुमच्या जीवन व्यवस्थेत काही योगायोगाने घडत नसते. जे घडत असते ते सगळे त्या नियमांच्या परिणामी घडत असते, जो कधीच चूक करत नाही. जे आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत त्यांच्या बाबतीत हे तत्व जितकेच लागू पडते तितकेच त्या अंशाच्याही बाबतीत लागू पडते. ज्यांना वाटत असते की आपली परिस्थिती आपल्याशी सुसंगत नाही, आपल्याशी ताळमेळ बसवत नाही, एक प्रगतशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे तुम्हाला काही शिकायचे आहे, विकसित व्हायचे आहे आणि तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असलेला आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला, शिकून घेतला म्हणजे तो परिस्थिती निघून जाते आणि तिची जागा नवीन परिस्थिती घेते. जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहात तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागणार. परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात आणि तुमच्या मनोभूमीत तपलेल्या त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आदेश देऊ शकता, ज्यांच्यातून परिस्थितीचा उगम होत असतो,
तेव्हा तुम्ही स्वतःचा हक्क सांगणारे स्वतःचे मालक बनता. ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमांचा अवलंब केला आहे त्या सगळ्या लोकांना माहीत असते की परिस्थिती विचारांतून जन्म घेत असते, कारण त्यांची या तथ्याची नोंद केलेली असते की त्यांनी ज्या प्रमाणात त्यांच्या मानसिक स्थितीत बदल घडून आणले त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य परिस्थितीत बदल होत गेले. ज्यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणीवांवर दोषांवर उपाययोजना केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता आणि अत्यंत वेगाने बदलांच्या एका शृंखलेतून पार पडता. आत्म्याने गुप्तपणे त्यांच्यात ज्यांची जोपासना केली आहे ते त्यांच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते. त्यांचे ज्या बाबींवर प्रेम आहे त्या जशा त्यांच्याकडे ओढल्या जातात, त्याचप्रमाणे त्याने ज्या बाबींची भीती बाळगली आहे त्याही त्यांच्याकडे आकृष्ट होतात. माणसाने त्यांच्या मनात जपलेल्या महत्वाकांक्षांची उन्नत शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि तो वारंवार त्या भीतीच्या खोल गर्देत कोसळतो. ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळून पाहिलेले नसते. त्यांच्या परिस्थितीच्या माध्यमातून तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनात खोलवर जपले आहे. आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडून देऊन ते तिथे रुजू दिले तर ते बीज असेल तशी फळे त्याला लागतील. आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहरला येईल आणि त्या विचारांच्या मूळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे लागतील. चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील तर कुविचारांना वाईट फळे लागतील. विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुसरूनच बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करीत असते आणि चांगल्या सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घटक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. तुम्ही पेरलेल्या बियांचे पीक कापताना तुम्ही यातना आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हीतून काहीतरी शिकत असता. ज्या आंतरिक इच्छा, महत्वाकांक्षा आणि विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजू देता त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्तीपर्यंत फलनिष्पत्तीपर्यंत पोहोचता आणि ही फळे तुम्हाला मिळतात. तुमच्या जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात वाढीचा, विकासाचा आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडे लागू पडतो. कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलुमामुळे तुरुंगात जात नाही किंवा गटारीत लोळत नाही. त्याला कारणीभूत असतो त्याचे निवडलेले हलके विचार आणि तोच इच्छांचा मार्ग. एखाद्या पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगारीचे विचार दीर्घकाळापासून गुप्तपणे त्याच्या हृदयाचे जतन करून ठेवलेले असतात आणि संधी येताच ते विचार शक्तिशाली बनून व्यक्त होतात. माणूस गुन्हा करतो, परिस्थिती माणसाला घडवत नसते तर ती त्या माणसाला दाखवून देत असते की तो कसा आहे. आपल्या स्वतःच्या दृढ हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थितीचे अस्तित्व असत नाही ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून येतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जे आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो. आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलांसोबत तो अशा परिस्थितीच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थिती म्हणजे त्यांच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्यातून त्याला दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आकृष्ट करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलवत असतो. आपल्या लहरी, मनोराज्य आणि महत्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगलेच वाईट काय ते पोषण, खतपाणी मिळत असते. आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगात असते. तो दैवी अंश आपण स्वतःच असतो. म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेला असतो. आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर त्यात आपल्यातील कारागृह बनून जातात, परंतु हेच विचार मुक्तीचे, स्वातंत्र्याचे देवदूतही असतात. जर ते उदान शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त करतात.
आपल्या स्वतःच्या दृढ हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थितीचे अस्तित्वात असत नाही ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो. आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलांसोबत तो अशा परिस्थितीच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थिती म्हणजे त्याच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्यातून त्याला दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आकृष्ट करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलवत असतो. हे मित्रांनो लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला आपण जे इच्छित असतो ते प्रार्थनेद्वारे मागत असतो आणि जे आपल्याला मिळत नसते. आपल्याला जे मिळत असते ते आपण न्यायाने कमावले आहे. जे मिळण्यास आपण पात्र आहोत. जेव्हा आपल्या इच्छा आणि प्रार्थना या आपल्या विचारांशी सुसंगत असतील तेव्हाच त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येतात. जर हेच सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थितीशी झगड्यात अर्थच नाही असा प्रश्न मनात येऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामांशी सतत लढत असतो आणि इकडे आपण सदोदित त्या परिणामांचे परिस्थितींचे कारण आपल्या मनात जपत असतो. आपल्या मनात घट्ट धरून ठेवत असतो. मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनाचे रूप धारण केलेले असू शकेल किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेले असेल. ते काहीही असले तरी त्या माणसाच्या त्याच्यातून सुटण्याचा सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणातून सुधारणा घडवून आणण्याची उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेची जोरदार घोषणा करीत असते. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यास उत्सुक असतो, परंतु स्वतः सुधारणा घडवून आणण्यास तयार नसतो. जर आपण प्रामाणिकपणे कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी तळमळत आहे ते मिळवण्यात आपल्याला कधीच अपयश येत नाही. जे जितके ऐहिक गोष्टींबाबत खरे आहे तितकेच ते पारलौकिक गोष्टींबाबतही खरे आहे. जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत संपत्ती जमवण्याचे असले तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थ त्याग करावे लागतात, बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते. ऐहिक बाबतीत असे करावे लागत असेल तर एक संतुलित आणि कणखर जीवन जगण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्या माणसाला किती त्याग करावा लागत असेल याचा विचार करा. आपण पुढील काही उदाहरणे पाहूया. या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात कितपत पडलेले आहेत. त्यांच्या भोवतालचा परिसर आणि घरातील सुखसुविधा यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीचे आतुर चिंतातून आहेत आणि तरीही ते सदैव कामचुकारपणा करतात, काम करायचे टाळतात. ते असे करीत असूनही स्वतःच्या मनाची अशी समजूत करून घेतात की त्यांचा मालक त्यांच्या अपुरे वेतन देत असल्यामुळे त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गैर नाही. या लोकांच्या खऱ्या समृद्धी प्राप्तीच्या मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कळत नसतात. त्यांच्याही लक्षात येत नाही की असे दुर्बळ, आळशी आणि फसव्या विचारांच्या दलदलीत रुतून आणि तसेच वागून ते त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाहीत. उलट अशा विचारांमुळे ते याहीपेक्षा वाईट परिस्थितीला स्वतःच आमंत्रण देत असतात. दुसरीकडे काही श्रीमंत लोक आहेत जे त्यांच्या अति खादडपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत. या आजारापासून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत, परंतु ते त्यांच्या अति खादडपणाची सवय मोडून द्यायला तयार नाहीत. त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याच वेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे. असे लोक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांची निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांत असून शिकून घेतलेला नसतो. काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गाचा अवलंब करतात. आपला नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात. अशा लोकांची भरभराट अजिबात होऊ शकत नाही. उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळी निघते तेव्हा त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो. तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतःच जबाबदार असतात.
हे न कळून ते परिस्थितीला दोष देत असतात. लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात. हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उद्भूत केलेली आहेत. तसेच पहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जुळणारे विचार आणि इच्छा बाळगून ते सतत त्या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील. परंतु ते महत्त्वाचे नाही, कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि तोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्याच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. परिस्थिती किंवा घटना या इतर गुंतागुंतींच्या असतात. विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मकथी जरी आपल्याला माहीत असली तरी त्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवर त्यांचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्म वरवरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात, ज्यामागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवांच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिलेस तर असे निष्कर्ष येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही दाखवण्याचे योग्य सद्गुण आहेत, जे त्या प्रामाणिक माणसात नाही. आणि प्रामाणिक व्यक्ती काही दुर्गुण आगमी सूक्ष्म आणि असे नास्तं पण आहेत, ते त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्याच्या प्रामाणिक विचारांनी आणि कृतींनी चांगली फळे टाकत आहे आणि तरी तिच्या दुर्गुणांमुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्यांच्या वाटेच्या सुखदुःखांचा अनुभव घेत आहे. मित्रांनो, एखाद्याच्या सद्गुणांमुळे भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे हा विचार मानवाच्या दाभिंकतेला पोषण देणारा असतो. परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्या यातना, आपले दुःख आपल्या वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करण्याच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात आणि जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटांच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्यांच्या मोबदल्यात वाईट परिणाम देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणामुळे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमी न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीसारखेच कार्य करीत राहतील. अर्थात हा आपला स्वअध्यापन उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर चांगले वाईट विचार किंवा आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबाच उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीतून समजून घेतो आणि त्यानुसार बागतही असतो. परंतु फार थोड्याच कळते की मानसिक आणि नैतिक विश्वासही हाच निर्णय कार्य करीत असतो. अर्थात तिथे त्याचं कार्य अगदी साध्या आणि अढळरीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमांचे पालन करीत नाहीत. यातना, दुःख हे नेहमीच एखाद्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांच्या परिणामात असतो. हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत. सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो माणसाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्यांच्यातील सगळेच निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांचे दुःखे संपतात
अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रबोधमा आत्मा त्यांच्यानंतर कधीही दुःख भोगत नाही. ज्या परिस्थिती वा घटनांना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादांच्या परिणाम असतात. तर ज्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्ण सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. भौतिक वस्तू संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद समाधान अगदी परम सुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. व्यक्तींजवळ भौतिक साधन संपत्तीच्या अभयावरून नव्हे तर त्याच्या दुःख आणि यातनांवरून त्याच्या वाईट विचारांचा चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर हे दारिद्र्याचे ओझे अन्यायाने लादले गेले आहे. दारिद्र्य आणि अतिउपयोग ही दुःखाची दोन टोके आहेत. ही दोन्ही तितकीच नैसर्गिक आहेत आणि दोन्हीही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहेत. जोपर्यंत आपण सुखी समाधानी निरोगी आणि समृद्ध असतो तोचपर्यंतच आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद सुख समाधान आरोग्य आणि भरभराट समृद्धी हा परिणाम असतो. आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेले योग्य संतुलन साधण्याचा स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीशी योग्य रीतीने जुळवून घेण्याचा. केवळ जेव्हा आपण शिव्याशाप देणे तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी निरोगी समृद्ध बनू शकतो. आपल्या जीवनाचे नियमन करणाऱ्या स्तुप्त न्यायाचा शोध घेऊ लागतो तेव्हाच हे शक्य होते. आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकांशी जुळून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे दोषी ठरवायचे थांबवतो. आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांचा जतन करून लागतो. परिस्थिती झगडण्याचे बंद करतो व उलट त्याच्या आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्याचा वापर करू लागतो. स्वतःच्या अंतरंगात सुस्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्तंताचा शोध घेण्याचे एक साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा आणि नियमांचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायच आयुष्याचा गाभा आत्मा असतो. या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण सदाचार. म्हणून ब्रह्मांडात जे चालते आहे ते योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवी. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तींबद्दलचे आपले विचार बदललेले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही परिवर्तन घडून येते. मित्रांनो, या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीस आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडून आणले तर त्यांच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितीमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते पाहून आपण आश्चर्याने थक्कच होऊन जातो. मित्रांनो, यानंतर आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयींचे रूप धारण करतात आणि सवयींना ठोस आकार मिळतो परिस्थितीच्या घटनांच्या रूपात. एवढं मात्र मित्रांनो लक्षात ठेवा, अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या कडवटपणाच्या सवयीत रूपांतरित होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विनाशक आणि विघातक विचार मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो गोंधळात टाकणाऱ्या थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करणाऱ्या बनतात आणि त्या विपरीत परिस्थिती निर्माण करतात. भय शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळ्या आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश दारिद्र्य आणि पराधीनता निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वच्छतेच्या आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी लावतात ज्यांच्यातून निर्माण होणारी आरोग्यप्रद परिस्थिती गरिबांकडे नेते. तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याच्या आणि हिंसेच्या सवयी लावतात यांच्याकडून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकाराला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि आमतलबी सवयी लावून त्यातून क्लेशकारक विपत्ती ओढवतात.
तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाचा सुहृदयतेच्या सवयी लागतात, ज्या मनमिळाव, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. सृजनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तपणाच्या संयमांच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांततामय परिस्थिती निर्माण होतात. धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्णयकतेचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मोबलक आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लावतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होतात. मृद आणि धर्माशील विचारांतून सौम्यतेच्या, मृत्यूतेच्या सवयी लागतात. त्यांच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रद परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारातून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याच्या निस्वार्थ सवयी लागतात, ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी धनसंपत्ती प्राप्त होते. विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असेल, तर मग ती चांगली असो का वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही, हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करू शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि त्या विचारात आपण जास्त रममान होत असतो. त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो. अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विधायक दोन्ही विचार आपल्या मनात पृष्ठभागावर, सपाटीवर यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक आणि विनाशक विचार करायचे थांबवतो, तसेच ते संपूर्ण विश्व आपल्या प्रति मृदून धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांचा त्याग करताक्षणी सगळीकडून अशा संधी आपल्याला मदतीला धावून येतात की ज्या आपल्या ठाम, दृढ निर्धाराला बळकटी देतात. आपल्या चांगल्या विचारांचे संवर्धन करायला लागताच कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आपल्याला दुःख आणि लज्जास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातातील कॅलिडोस्कोप असते. ते प्रत्येक क्षणाला आपल्या समोर विविध रंगाच्या मिश्रणांच्या आकृती उभ्या करीत असते, ज्या आपल्या सतत बदलत्या विचारांशी जुळणारे असतात. तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला बनायचे आहे. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाऱ्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या, परंतु आत्मा त्याचा निषेध करतो. आत्मा मुक्त असतो. तो वेळेला मुठीत धरतो. तो स्थळावर विजय मिळवतो. तो संधी किंवा योगायोग म्हणवणाऱ्या फसव्या बढाईखोरांवर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत करून आपला दास बनवतो. मानवी इच्छा हे अदृश्य बळ, अमर आत्म्याचे बालक असते, जे वाटेतील पाशानी अडथळ्यांच्या भीती भेदून त्यांच्या धैर्यापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. उशीर लागल्यास अधीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाट पहा की ज्याला हे कळते की जेव्हा आत्मा उन्नत होऊन आदेश देतो, तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज असतात. मित्रांनो, विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर होत असतो. त्यामुळे मानवी शरीर हे एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर ज्या विचारांचा प्रभाव पडतो त्याला ते तत्परतेने प्रतिसाद देत असते. आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते. ते मनातील विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग हे विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असोत व आपोआपच स्वयंस्फूर्तीपणे व्यक्त झालेले असोत. हे विचार आरोग्यदायी नसले तरी वाईट असले तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते व एक दिवशी ते पूर्णतः नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते. परिस्थितीप्रमाणेच रोग असोत, व्याधी असोत व आरोग्य दोन्ही मूळ विचारातच खोलवर रुजलेले असते. रोगिष्ट विचार रोगिष्ट आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहीतच असते की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि जे आजही हजारो लोकांच्या ठार करीत आहेत. कमी वेगाने का होईना, परंतु हमखासपणे जे लोक रोगाच्या भीतीने पछाडलेले असतात त्यांना तो रोग हमखास होतोच. चिंता, काळजी एका झटक्यात त्या सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून घेते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते.
अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही तर त्याच्यामुळे लवकर आपली चेतास्थ संस्था प्रभावित होते. बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि ते त्या विचारांनी प्रभावित होते त्याला त्वरेने प्रतिसाद देतात. आपल्या विचारसरणीच्या सवयी ठराविक विचार प्रतिसाद देते व त्यानुसार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचार मनात जोपासत राहतात तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित विषारी बनून राहते. स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते. तर अशुद्ध बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती, जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत. या स्रोतांचे पावित्र्य, शुद्धता कायम ठेवा म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणत नाहीत त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होणार नाही. कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध अन्न खाण्याची इच्छा होत नाही. विचार शुद्ध स्वच्छ असले तर आपोआपच शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केलेले आहेत ते इतरांचे वाईट चिंतू शकत नाही. तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवपल्लवित करायचे असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष, ईर्ष्या, नैराश्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बेडील बनवतात. चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव आपोआप येत नसतात. वाईट विचार चेहऱ्याला दुर्मुखलेला बनवतात. मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुते आणतात. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षीही एखाद्या निष्पाप बालिकेसारखा आहे. दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला आहे. त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचारांचा परिणाम आहे, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यातून त्याचे आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते. तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला तिथे मुक्त प्रवेश देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचारांचा मुक्त वावर असतो तेव्हा शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी, आनंदी आणि टवटवीत बनतो. वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सुवाणीभोवतीतून आलेल्या असतात, तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता येतो. ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे वृद्धत्व आणि हळुवारपणे, शांतपणे आणि मृदुलतेने आलेली परिपक्वता जणू मावळत्या सूर्याची आभा. नुकतेच मी एका तत्वचिंतकाला तो त्याच्या मृत्यूशय्येवर असताना भेटलो. त्याचे वय फक्त वर्षांनी वाढले होते एवढेच. एरही तो जितक्या मधुरतेने आणि शांतपणे जगाला तितक्याच माधुर्याने आणि शांतपणे तो मरण पावला. देहाच्या आजाराला पळून लावणारा प्रसन्न आणि आनंदी विचारांसारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि नैराश्याच्या काळ्या छाया सद्भावनेच्या आश्वासक विचारांनी दूर होतात. सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि ईर्ष्यायुक्त उपासवृत्तीने जगणे म्हणजे स्वतःच बनलेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून घेणे होय. परंतु नेहमी इतरांचे भले चिंतने, सगळ्यांशी प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे अशा निस्वार्थी विचारांमुळे स्वर्गाची दारे उघडली जातात. जो माणूस दिन प्रतिदिन प्रत्येक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला अमाप शांती लाभते व त्याला भरपूर धन दौलत लाभते. मित्रांनो, तुमचे विचार काय म्हणतात याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनत जाल. जर तुम्ही म्हणाल मी गरीब आहे तर तुम्ही अजून गरीब होत जाल. तर तुम्ही म्हणाल दररोज तुम्ही अफर्मेशन कराल की मी श्रीमंत आहे, हे मी चांगला आहे, माझे विचार चांगले आहेत, तर तुमचे विचार व तुमचे जी कार्य करण्याची पद्धत असते ती आपोआप सुधारत जाते व तुम्ही आपोआप चांगले होत जाता. जर तुमच्या विचारात खोट असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टीत खोट होत जाते व तुमचे विचार हे मलिन होत जातात व ते खराब होत जातात. म्हणून तुम्ही विचार करताना विचार चांगले करा, तुमचं चांगलंच होईल. व स्वामी समर्थांचं नाव काय मुखात ठेवा. स्वामी समर्थांचं नाव तर तुम्ही मुखात ठेवलं
तर तुम्हाला कोणतीही परिस्थिती कशी येऊ द्या, तुमच्यावर संकट येतील ते तुमचे सावरून जातील. स्वामी तुमच्या कायम पाठीशी असतील हे लक्षात ठेवा. जर तुम्ही स्वामींचे नाव मुखात घेतले तर स्वामी कोणत्याही संकटात तुमच्या पाठीशीच असणार व तुम्हाला ते मदत करायला जरूर येणार व तुम्हाला ते सर्व काही देणार जे तुम्हाला हवे आहे. फक्त तुम्ही त्यांचे नाम घेतले पाहिजे व नामजप केले पाहिजे. बस त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझी पूजा करा किंवा नका करू, फक्त माझे नाम घ्या, मी तुमच्यासाठी हजर असतो. जर तुम्ही एखाद्याला बोलावलेच नाही तर तुमच्या मनातून आवाज त्याच्याकडे कसा जाईल, तुमच्याकडे कसा येईल? तुम्ही त्याचं नामजप कराल तोच तुमच्याकडे येईल ना, असं थोडी येणार. त्यामुळे तुम्ही त्याचं नामजप केला पाहिजे, हे फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो, एवढं बोलून मी या व्हिडिओची सांगता करतो व तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुमचे विचार चांगले ठेवा, तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, चला मग मी व्हिडिओ इथं संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.